नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण औद्योगिक जगताच्या अतिशय महत्त्वाच्या व्यावसायिक सेवेचा अभ्यास करत आहोत. मानवी शरीराला ज्याप्रमाणे रक्ताची गरज असते त्याचप्रमाणे व्यवसायाला भांडवलाची आवश्यकता असते आणि अशा भांडवलाची उभारणी करून देणारी जी व्यावसायिक सेवा आहे ती म्हणजे बँक होय. जसजसे औद्योगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्राच्या तंत्रज्ञानामध्ये बदल होत गेले तसतसे बँकिंग व्यवहारामध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा मोठमोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. मानवाचं जीवन गतिशील बनलं त्याचप्रमाणे व्यवहारांची गतीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते आणि या गतिशील व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी गतिशील साधनांची गरज भासू लागली आणि त्यामधूनच ई बँकिंग ही सेवा प्रणाली अस्तित्वात आलेली दिसून येते. आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या सहाय्याने आपण बँका आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर करून ज्या काही सेवा सुविधा देत असतात तो भाग अभ्यासणार आहोत. त्यालाच आपण ई बँकिंग असे सुद्धा म्हणू शकतो. पहा, ई बँकिंग म्हणजे काय? तर बँकिंग व्यवहारामध्ये इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करणे होय. या ई बँकिंगला आपण आभासी बँकिंग असे सुद्धा म्हणू शकतो. संगणक क्षेत्रामध्ये जशी क्रांती घडून गेली किंवा क्रांती झाली तेव्हापासून बँकिंग व्यवहारामध्ये सुद्धा संगणक प्रणालीचा वापर केला जाऊ लागला आणि त्यामुळे बँकिंग व्यवहार गतिशील झालेले आपणाला दिसून येतात. थोडक्यात ई बँकिंग म्हणजे बँकिंग व्यवहार पूर्ण करत असताना इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर करणे म्हणजेच ई बँकिंग होय. आता अशा या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून ई बँकिंगचे लाभ घेत असताना कोणकोणत्या साधनांचा आपण वापर करतो, इलेक्ट्रॉनिक कोणकोणत्या साधनांचा वापर आपणाला करता येतो किंवा केला जातो तो भाग आपण पाहूया. यामध्ये सर्वप्रथम अस्तित्वात आलं ते म्हणजे ATM मशीन. सर्वांनाच ज्ञात आहे ATM मशीन म्हणजेच ऑटोमॅटिक टेलर मशीन असं आपण सुद्धा म्हणू शकतो किंवा त्याला आपण आधुनिक कुबेर असं सुद्धा म्हणू शकतो. प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीच्या जवळ रोख रक्कम सांभाळणं सध्याच्या युगामध्ये जिकिरीचं होऊन बसलेलं आहे. पण प्लास्टिक कार्डाच्या साहाय्याने ATM मशीनमधून आपणाला आपल्या खात्यातील रक्कम केव्हाही काढता येते किंवा केव्हाही भरता येते. 24 तास पैशाचा पुरवठा किंवा आर्थिक व्यवहार पूर्ण करून देणारं जे साधन असेल ते म्हणजेच ATM मशीन होय. बँकेचा कालखंड 11 ते 5, सार्वजनिक सुट्टी असे कोणतीही अडचण आर्थिक व्यवहार करण्यासाठी ATM मशीनमुळे येत नाही. याला आपण मराठीमध्ये स्वयंचलित नगद प्रदान सुविधा असं सुद्धा म्हणू शकतो. स्वयंचलित नगद प्रदान सुविधा. स्वयंचलित म्हणजे स्वतः चालणार, नगद म्हणजे रोख आणि प्रदान म्हणजे देवघेव करणारं साधन होय. बँकेचा ग्राहक की ज्याचं बँकेमध्ये खातं आहे अशी व्यक्ती बँकेकडून एखादं प्लॅस्टिकचं कार्ड प्राप्त करून घेऊन त्या कार्डाच्या साहाय्यानं ATM मशीनचा वापर करू शकते. या ATM मशीनचा वापर करत असताना बँकेकडून तुम्हाला जे काही ATM कार्ड दिलेलं आहे त्याचा पॅन नंबर अतिशय महत्त्वाचा असतो. हा कोड नंबर सदैव तुम्हाला सुरक्षित ठेवावा लागतो.
याचा गैरवापरसुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पॅन नंबर अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो सांभाळून ठेवला की आपणाला कोणतीही अडचण या ए टी एम मशीनच्या साहाय्यानं किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या साहाय्यानं व्यवहार करताना येणार नाही. या साधनाच्या साहाय्यानं आपण आपल्या बँकेतील शिल्लक रक्कम किती आहे, आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम किती आहे याची चौकशी करू शकतो. पैशाचं हस्तांतरण किंवा स्थानांतरण करू शकतो. धनादेश पुस्तिका हवी असेल तर त्याची मागणी करू शकतो. त्याचबरोबर आपला खाते उतारासुद्धा मागवू शकतो. बँक सुरू असो अगर नसो, ए टी एम मशीनच्या साहाय्यानं आपण आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम म्हणजेच आपला बॅलन्स चेक करू शकतो. पैशाचं हस्तांतरण करू शकतो. धनादेश पुस्तिका मागवू शकतो म्हणजे चेकबुक मागवू शकतो. खाते उतारासुद्धा मागवू शकतो. असे हे विविध लाभ ए टी एम मशीनच्या साहाय्यानं आपणाला उपलब्ध झालेले दिसून येतात. ए टी एम मशीन हे प्रामुख्याने विविध बँकांच्या मार्फत ज्या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात ग्राहकांची वर्दळ होऊ शकते किंवा ज्या ठिकाणी व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात त्या ठिकाणी हे मशीन्स उभे केलेले आपणाला दिसून येतात. दुसरं साधन आहे इलेक्ट्रॉनिक्स किंवा ई बँकिंगमधलं क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड होय. क्रेडिट कार्ड म्हणजेच पेमेंट कार्ड होय. या कार्डाच्या साहाय्याने कार्डधारक विविध बाबीसाठी किंवा विविध व्यवहारासाठी आपल्या खात्यातील पैसे खर्च करू शकतो. हे कार्ड धारण करणाऱ्या व्यक्तीला बँक तरल खात्याच्या साहाय्याने विशिष्ट प्रमाणात पैसे वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देते. मात्र हे कार्ड प्राप्त करण्यासाठी आपल्या खात्यामध्ये पुरेशी शिल्लक असणं गरजेचं आहे. या कार्डाचा वापर केल्यामुळे प्रत्येक वेळी व्यक्तीजवळ रोख रक्कम किंवा रोख चलन ठेवण्याची गरज भासत नाही. कोणत्याही ठिकाणी आपण जर व्यवहार करायला गेलो आणि त्या कार्डाच्या साहाय्यानं रोख रक्कम न बागवता केवळ कार्ड स्क्रॅच करून आपण आपल्या खात्यातील रक्कम त्या संबंधित व्यक्तीच्या खात्यात वर्ग करू शकतो. हा क्रेडिट कार्डाचा लाभ असलेला आपणाला दिसून येतो. तिसरं साधन आहे डेबिट कार्ड. आजकालच्या युगामध्ये अनेक बँका ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवत असताना एखाद्या व्यक्तीने बँकेत आपलं खातं उघडताच त्या व्यक्तीला बँक डेबिट कार्डची सुविधा प्रदान करते. या कार्डाच्या साहाय्यानं बँकेमार्फत त्या संबंधित कार्डधारकाच्या खात्यामधून ताबडतोब रक्कम अदा करण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून देते. क्रेडिट कार्डामध्ये आपणाला स्वतःच्या खात्यामधील शिल्लक असलेल्या रकमेमधून रक्कम खर्च करता येते. तर डेबिट कार्डामध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम शिल्लक असो अगर नसो, तात्काळ कर्ज पुरवठा या साहाय्याने तुम्हाला डेबिट कार्डामधून आपले व्यवहार पूर्ण करता येतात. म्हणजेच डेबिट कार्डाच्या साहाय्याने तात्काळ कर्ज आपणाला उपलब्ध होत असलेलं दिसून येतं. प्रत्येक वेळी रोख रक्कम असणेच असलीच पाहिजे असा हा प्रकार होत नाही. मात्र विशिष्ट मुदतीनंतर विशिष्ट रक्कमेची मुदत संपल्यानंतर आपणाला त्या कार्डावरील केलेल्या व्यवहाराची रक्कम आपल्या खात्यामधून बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करावी लागते. असे हे डेबिट कार्डाची सोय. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डामधला फरक घ्या. क्रेडिट कार्ड वापरत असताना खात्यामध्ये आपली पुरेशी शिल्लक असावी लागते आणि त्या शिल्लकेमधून आपण व्यवहार पूर्ण करू शकतो. तर डेबिट कार्डामध्ये आपल्या खात्यामध्ये शिल्लक नसतानासुद्धा बँक तुम्हाला तात्काळ कर्ज उपलब्ध करून देते आणि त्या कर्जाच्या साहाय्यानं तुम्ही तुमचे व्यवहार पूर्ण करू शकता. त्या रकमेची मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला बँकेत तितकी रक्कम भरावी लागते.
चौथा लाभ आहे RTGS, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. पैशांचं स्थानांतरण करण्यासाठी आधुनिक युगातील सर्वात महत्त्वाचं साधन जर असेल तर ते RTGS आहे. RTGS प्रणालीच्या साहाय्याने एका बँकेच्या खात्यामधून दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या दुसऱ्या बँकेतील खात्यामध्ये आपणाला रकमांचं स्थानांतरण करता येतं. यासाठी बँकेमध्ये जाऊन आपणाला RTGSचा फॉर्म भरून द्यावा लागतो. या फॉर्ममध्ये ज्या व्यक्तीला आपण पैसे ट्रान्सफर करणार आहोत त्या व्यक्तीचा खाते नंबर, त्या बँकेचं नाव इत्यादी माहिती नमूद करावी लागते. त्याचबरोबर किती रक्कम आपण पाठवणार आहोत ती रक्कमसुद्धा त्यामध्ये नमूद करावी लागते. RTGS फॉर्म भरून देत असताना जी व्यक्ती RTGS साधनाच्या साहाय्याने पैशाचं स्थानांतरण करणार आहे त्या व्यक्तीला स्वतःचा एक साधा चेक, कॅन्सल केलेला एक चेकसुद्धा त्या फॉर्मबरोबर जोडून द्यावा लागतो. सध्याच्या युगामध्ये सर्वात जलद आणि सुरक्षित पैशाचं स्थानांतरण करण्यासाठी RTGS ही प्रणाली अतिशय उपयुक्त असलेली आपणाला दिसून येते. RTGS सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर बँक त्यासाठी विशिष्ट अशा कर किंवा विशिष्ट असा दर आकारते. म्हणजेच बँकेला उत्पन्न मिळवून देण्याचं साधनसुद्धा RTGS ही प्रणाली असलेली आपल्याला दिसून येते. RTGSच्या साहाय्याने पैशाचं स्थानांतरण करत असताना 2 तासाच्या आत पैशाचं स्थानांतरण होत असलेलं आपल्याला दिसून येतं. तात्काळ निधी हस्तांतरणासाठी RTGS ही प्रणाली अतिशय उपयुक्त असलेली दिसून येते. 5वा मुद्दा आहे राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा, NEFT असं आपण म्हणतो त्याला. NEFT, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. या प्रणालीद्वारे एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेतून देशातील दुसऱ्या बँकेत रकमेचं स्थानांतरण करता येतं. यासाठी ग्राहकाला बँकेच्या मार्फत किंवा बँकेच्या शाखेमार्फत NEFT कोड दिला जातो आणि त्या कोडच्या साहाय्याने रकमांचं स्थानांतरण आपण करू शकतो. NEFTच्या साहाय्यानं रकमांचं स्थानांतरण करत असताना ते विशिष्ट वेळेमध्येच केलं जातं. एका तासाच्या कालखंडामध्ये जितके NEFT करायचे आहेत तितके सर्व फॉर्म बँक आपल्याजवळ एकत्रित करून घेते आणि अर्धा तास किंवा एका तासानंतर जितके गोळा झालेले फॉर्म आहेत त्या सर्वांचं ॲटवन्स रकमेचं स्थानांतरण केलं जातं. काही बँका आपल्या कार्यालयीन वेळेमध्ये अर्ध्या तासाचे किंवा 1 तासाच्या अंतराने NEFTची रक्कम हस्तांतरित किंवा स्थानांतरित करत असलेले आपल्याला दिसून येतं. RTGS प्रमाणेच NEFTचा सुद्धा तात्काळ रकमांचं स्थानांतरण करण्यासाठी अतिशय मोठा लाभ होत असलेला आपल्याला दिसून येतो. सध्याच्या युगामध्ये एखाद्या व्यक्तीचं इन्शुरन्स कंपनीकडून किंवा शासकीय कंपनीकडून काही जर येणं असेल तर हे येणं किंवा ती वसूल होणारी रक्कम NEFTच्या साहाय्यानेच त्या संबंधित व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर होत असलेले आपल्याला दिसून येते. पुढचा प्रकार अस्तित्वात आलेला आहे तो म्हणजे नेट बँकिंग. नेट बँकिंग या प्रणालीमुळे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेमध्ये जाण्याची गरज भासत नाही. प्रत्येक व्यक्तीकडे सध्या अँड्रॉइड मोबाईल असलेला दिसून येतो आणि या अँड्रॉइड मोबाईलच्या साहाय्याने ती व्यक्ती मोबाईल म्हणजेच एक आपली बँक अशा साहाय्यानं पैशाचं स्थानांतरण करू शकते.
केवळ मोबाईलच नाही आहे, तर लॅपटॉपच्या साहाय्यानं इंटरनेटचा वापर करून रकमांचं स्थानांतरण करण्यासाठी ही सुविधा अतिशय सुरक्षित मानली जाते. मात्र या सुविधेचा लाभ घेत असताना किंवा या सुविधेचा वापर करून रकमांचं स्थानांतरण करत असताना आपणाला आपला पिनकोड नंबर अतिशय सुरक्षित ठेवणं फार गरजेचं आहे. आपल्या बँक खात्यासंबंधीची माहिती कुठंही बाहेर सार्वजनिक करायची नसते. तरच आपण या प्रणालीचा वापर करून तात्काळ रकमांचं स्थानांतरण करू शकतो. म्हणजेच नेट बँकिंगच्या साहाय्यानं पैशाचं स्थानांतरण करत असताना बँकेत जाऊन कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही आहे किंवा कोणत्याही कार्डाचा वापर करावा लागणार नाही आहे. केवळ बँकेतील आपल्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक असेल तर त्या रकमेच्या साहाय्यानं आपण आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या साहाय्यानं संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये अशी रक्कम स्थानांतरित करत असलेलं दिसून येतो. सध्या कोरोनाच्या कालखंडामध्ये नोटांच्या साहाय्यानं कोरोनाचा प्रसार होऊ शकेल किंवा होऊ शकतो या भीतीपोटी अनेक व्यक्ती नेट बँकिंगच्या साहाय्याने पैशाचं स्थानांतरण करत असलेले आपल्याला दिसून येतात. यासाठी एक QR कोडचा वापर केला जातो. तो QR कोड स्कॅन केल्यानंतर आपणाला आपल्या खात्यातील रक्कम त्या संबंधित व्यक्तीच्या खात्यात स्थानांतरित झालेली दिसून येते. अशा पद्धतीने पेपरलेस ऑफिसची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी नेट बँकिंग ही सुविधा अतिशय महत्त्वाची ठरत असलेली आपणाला दिसून येते. आणि शेवटचा प्रकार आजच्या व्हिडिओ लेक्चरमधला किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साहाय्याने पैशाचं स्थानांतरण करत असतानाचा शेवटचा भाग, तात्काळ पैसे देयक सुविधा, इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टम. तात्काळ पैसे देयक सुविधा ही सुविधा ग्राहकांना इतर कोणत्याही बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतरित करण्यास उपलब्ध करून दिली जाते. ही सुविधा ग्राहकांना इतर कोणत्याही बँक खात्यामध्ये आपल्या खात्यातील रक्कम हस्तांतरित करण्यास उपलब्ध करून दिली गेलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साहाय्यानं सध्याच्या युगामध्ये ग्राहक वर्ग रकमांचं स्थानांतरण करत असलेलं आपल्याला दिसून येतो. पूर्वीप्रमाणे बँकेत जाणे, बँकेतील रांगेमध्ये उभे राहून चेक लिहून देणे किंवा विड्रॉल स्लिप लिहून देणे, पैसे भरणा पावती भरून देऊन पैसे भरणे, असे हे वेळ काढूपणा किंवा वेळचा अपव्यय होणारी सर्व कारणे या इलेक्ट्रॉनिक्स बँकिंगच्या साहाय्यानं कमी झालेले दिसून येतात. त्यामुळे व्यक्तींना जलद गतीने आर्थिक व्यवहार पूर्ण करणं शक्य होत असलेलं दिसून येतं. म्हणूनच इलेक्ट्रॉनिक्स बँकिंग ही बँकिंग व्यवहारातील एक उत्क्रांती समजली जाते. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन व्यावसायिक सेवा म्हणजेच विमा याचा अभ्यास करूया. धन्यवाद.